12 तारखेपासून आजपासून 19 तारखेपर्यंत अशा प्रकारचा स्वराज्य सप्ताह सुरू करायचा हा आमचा सगळ्यांचा मानस होताच। आम्ही तशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनी तयारी केली। मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा राज्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, सुरुवात हे गेटवे ऑफ इंडियाला एक वेगळं महत्त्व आहे, अनन्यसाधारण महत्त्व ह्या जागेला आहे आणि इथं प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात केली जाते। म्हणून आम्ही इथनं सुरुवात करून 19 तारखेला जिथं महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरीला त्याचा समारोप करणार। आज आपण जर बघितलं तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला, आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे। काय साधारण तुम्हाला आठवत असेल बरेच दिवस अशा प्रकारच्या चर्चा चालू होत्या, त्याला फक्त आज मुहूर्त स्वरूप आलं। हे चर्चा गेले 5-6 महिने वेगवेगळ्यांच्या ऐकण्यामध्ये येत होत्या, वेगवेगळे जण चर्चा करत होते। शेवटी कुणालाही अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण घडलेलं असतं, परंतु आज अतिशय एक प्रगल्भता दाखवत अशोकरावांनी सांगितलं की मला कुणाच्याही बद्दल टीका टिप्पणी करायची नाही, कुणाच्याही बद्दल मला राग नाही। मी आज फक्त राजीनामा दिलेला आहे दोन्ही पदाचा, आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सदस्यत्वाचा, आणि 2 दिवसांनी ते त्यांचा निर्णय त्या ठिकाणी घेणार आहेत। त्यावेळेस काही शक्यता आहे का आपल्याकडे येण्याची शक्यता आहे? कारण ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला त्यावेळेस त्याच्या 2 दिवस आधी आपल्याला ते भेटून गेले होते। आगामी काळामध्ये अनेक काँग्रेसमध्ये नाही, एक मिनिट, माझे अनेकांशी चांगले जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्याच्यामुळं आम्ही एकमेकाला अनेकदा भेटतच असतो। फक्त जर मीडियाच्या लक्षात आलं की आज ही व्यक्ती भेटून गेली तर त्याला तुम्ही जास्त प्रसिद्धी देता, तसं काही नाही। मी अनेकदा अशोकरावांच्या म्हणजे कधी आम्ही फोनवर बोलत असतो, कधी समक्ष भेटत असतो, कारण मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 2 वेळेला, ते पहिल्यांदा एका टर्मला 2004 ते 2009च्या टर्मला देखील ते स्वतः मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 1 वर्ष काम केलं आणि त्याच्या आधीच्याही वर्षी 1 वर्ष त्यांनी काम केलेलं होतं। म्हणजे 8-9 मध्ये त्यांनी केलं होतं, 9-10 मध्ये त्यांनी केलेलं होतं। दादा, वेगवेगळ्या पक्षांतरानंतर म्हणजे सुरुवातीला एकनाथ शिंदे असतील किंवा नंतर तुम्ही सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला, अशोक चव्हाण गेले, या सगळ्यानंतर निष्ठा या शब्दाभोवती वारंवार प्रश्न विचारले। एक मिनिट, जर आम्ही कुठली राजकीय भूमिका घेतली की लगेच निष्ठा जोडायची, आम्हाला पण काही आमची मतं आहेत की नाही। आम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी काही भूमिका घेतली, आम्ही बहुसंख्येने त्या ठिकाणी घेतली। आम्ही निष्ठा कुठंच सोडली नाही। आमची पक्षावर निष्ठा आहे, आमचं पक्षाच्या झेंड्यावर प्रेम आहे, आमचं पक्षाच्या सिम्बॉलवर प्रेम आहे, आणि म्हणूनच ते आम्हाला मिळालेलं आहे। का तर लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर केला जातो। उगीच काही जण चोराला काही इथं चोरामारा करणारे लोक आहेत काय? मागासवर्गीय आयोगाचा अहवाल जो आहे तो म्हणजे जे काय आता विशेष अधिवेशन होईल त्यावेळी पटलावर ठेवण्यात येईल असंही सांगितलं जातं। काय ज्यावेळेस येईल त्यावेळेस आमच्या पुढे येईल, तो मंत्रिमंडळामध्ये त्याच्याबद्दलची चर्चा होईल आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुढचा निर्णय घेतला जाईल। राज्यसभा निवडणुकीसाठी आता अर्ज भरण्यासाठी 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत। आज आम्ही बसणार आहे, बसून मग नंतर ठरवू। आमच्या पुढे 10-12 नावं आहेत, त्याच्यातलं कुणाला द्यायचं काय द्यायचं आम्ही प्रमुख आता 8-10 लोक बसणार आहोत। दादा, अशोक चव्हाण जी ने आज इस्तीफा दिया, इसको लेकर आप क्या मानते हैं? कुछ नहीं, वो उनके खुद का डिसीजन है, इसीलिए उनको ही पूछना पड़ेगा, क्योंकि मैंने जो मीडिया पे देखा है उनका जो उन्होंने बताया, उन्होंने खाली बताया कि मुझे किसी के ऊपर कोई मुझे किसी का विरोध नहीं है, किसी के बारे में कुछ मुझे बोलना नहीं है, मैंने खुद मेरा डिसीजन लिया है, लेकिन 2 दिन के बाद मैं मेरी भूमिका स्पष्ट कर दूंगा, ऐसा उन्होंने मुझे बताया, सबको बताया है। बाबा सिद्दीकी अपनी पार्टी में आए हैं, ऐसे और कोई शख्स जो है जो अपनी पार्टी में आने कल आए ना, कल वो अनुराधा नागवडे, राजेंद्र नागवडे, शिवाजीराव नागवडे जो श्रीगोंदा के MLA थे, वो गुजर गए अभी। उनके घर के लोग कल आए, कुछ बाबा साहेब बोस जिला परिषद के एक्स प्रेसिडेंट अहमदनगर के, ऐसे बहुत जगह से लोग आते हैं। हम अच्छे लोगों का वेलकम करने वाले हैं और उनको साथ लेके हमारे चौहान साहब हमेशा कहते थे
बेरजेचं राजकारण करायचं, बेरजेचं राजकारण करायचा आम्ही प्रयत्न फोन करतो. वगैरे झाला की नाही तुमचा? नाही, मला अशोकरावांनी राजीनामा दिला तेव्हा मी बाहेर होतो. जुन्नरला एक घटना घडली, तुम्हाला माहिती आहे. जुन्नरचे सुपुत्र वल्लभशेठ बेनकेंचं दुःखद निधन झालं. त्यांचा अंत्यविधी चाललेला होता. परंतु मी त्यांना निश्चित फोन करून, कारण आम्ही त्यांच्याबरोबर कामच केलेलं आहे. 2 वर्ष त्यांच्या चीफ मिनिस्टरशिपच्या अंडर काम केलं आहे आणि अनेक वर्ष सहकारी म्हणून, कलिग म्हणून काम केलं आहे. विलासरावांचं मंत्रिमंडळ असताना, शिंदेसाहेबांचं मंत्रिमंडळ असताना, ऋतुराज बाबांचं मंत्रिमंडळ असताना. त्याच्यामुळं तसे अशोकरावांचे माझे बरेच वर्षाचे संबंध आहेत. आम्ही एकत्र काँग्रेसमध्ये पण काम केलं, कारण माझ्या 3 निवडणुका पंजावर झालेल्या आहेत, 1 लोकसभा आणि 2 विधानसभा. त्यांच्याबरोबर आणखी कोणी काही काँग्रेसचे नेते आणखी राजीनामा अशा देतील असं बातम्या वाटतंय? वेगवेगळ्या टी व्हीवरच्या चॅनलला आम्ही बघतोय की असं. आज त्यांच्याबरोबरचा एक माजी आमदारांनी मात्र राजीनामा दिला. योगी आदित्यनाथ यांना ज्या पद्धतीने वक्तव्य केलं, तुम्ही आता आपल्या भाषणामध्ये देखील ती स्पष्टोक्ती दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका, माझी भूमिका त्याबद्दल मी स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना कुणी इथं आल्यानंतर काय सांगितलं मला माहिती नाही, परंतु माझी ही भूमिका ठाम आहे. राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना निश्चितपणे त्यांना शिक्षक असेल, गुरु असेल, मार्गदर्शक असेल, या सगळ्या भूमिका जिजाऊंनीच पार पाडलेल्या आहेत, जिजाऊंनीच निभावलेल्या आहेत आणि त्यांना जोपासलं, वाढवलं. हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच्याशी आम्ही ठाम आहोत. धन्यवाद.